आदित्यजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे की अशा जेव्हा घटना आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा नक्की सामान्य माणसाच्या मनात कुठली भावना निर्माण होते? जसं आत्ता आपण ऐकलं की त्या म्हणाल्या की सुरक्षिततेच्या बाबतीत अतिशय भीती वाटते किंवा महिलांना ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी खरंच भीती वाटायला लागली. मला असं वाटतं महिलांनी घाबरायचं कशाला. पहिली गोष्ट म्हणजे यात चूक जेवढी जो बलात्कार करतो त्याची आहे त्याप्रमाणे त्या महिलेची सुद्धा आहे. आपण आपलं संरक्षण करण्यासाठी अशा काही गोष्टी शिकून घेतल्याच पाहिजे की ज्यामुळे तुम्ही स्वतःला डिफेंड करू शकता. तर मला असं वाटतं की घाबरण्याने याच्यावरती उपाय निघणार नाहीये किंवा सोल्युशन निघणार नाहीये. आपण सोल्युशन काढायचं असेल तर आपण या लोकांना डिफेंड कसं करायचं, त्यांनी जर आपल्यावर हात टाकला तर तेवढ्याच जोराने आपण त्यांना सामना कसा करायचा हे महिलांनी खरं तर पहिली गोष्ट शिकायला हवं. दुसरी गोष्ट अत्यंत शरमेची आणि दुःखद गोष्ट आहे की स्टेशनवर इतकी लोक असताना म्हणा किंवा गोरखपूरला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये बलात्कार घडतोय का महिलेवरती. अर्थात त्या माणसाला पकडून दिलं ही दुय्यम गोष्ट आहे, पण मुळात हे घडतंच का? कायदा आणि सुव्यवस्था जबाबदार आहे किंवा नाही याच्यावर मी जाणार नाही, कारण मला त्याच्याविषयी काही बोलायचं आहे. मला असं वाटतं इंडिव्हिज्युअल म्हणून माझ्यावर असा प्रसंग येणार नाही यासाठी अशा काही गोष्टी शिकून घेईन ज्यामुळे मी या सगळ्या लोकांना डिफेंड करू शकेन. ठीक आहे. आदितींनी जसं सांगितलं सुराडकरजी, हे शक्य आहे का सर्वात पहिल्यांदा? कारण आपण जेव्हा ज्या सिच्युएशनमध्ये असतो तेव्हा ती सिच्युएशन वेगळी असते आणि असं झाल्यानंतर किंवा असं होत असताना खरंच एक महिला जेव्हा असते आणि 2-3 लोक असतात तेव्हा ती खरंच प्रतिकार त्यांचा व्यवस्थितपणे करू शकते का? हे बघा, हा प्रश्न जो आहे ना फार गुंतागुंतीचा आहे. ओटसूट आपण जे पोलिसांना दोष देतो ना ते तितकं असं योग्य नाही. पोलिसांमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, काही गुन्हेगार देखील आहेत, तो भाग वेगळा. पण संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य होणार नाही. तर मी त्यांच्याशी अगदी संपूर्णपणे सहमत आहे की कुठलाही प्रश्न हाताळायचा असेल तर पोलीस, जनता, प्रवासी सर्वांनी मिळून काम करायला पाहिजे. जसं आता रेल्वेचा प्रश्न जिथे आला तर रेल्वे पोलीस, RPF आणि शहर पोलीस यांच्यामध्ये सर्वांमध्ये समन्वय असायला पाहिजे. प्लॅटफॉर्मवर काम करणारे किती लोक आहेत, जसं आता बूट पॉलिश करणारे आहेत, वेंडर्स आहेत, हे जितके लोक आहेत हे सर्व पोलिसांना मदत का करू शकत नाही? तर आपल्या व्यवस्थेमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना की कोणालाही म्हणतात लफडं नको, पोलिसांना मध्ये त्याला पंच मिळत नाहीत. तर एकंदरीत जोपर्यंत पोलीस आणि की सामान्यांची अशी मानसिकता आहे की लफडं नको, बरोबर आहे ना. पण मी त्याला सांगेन की त्याला फक्त पोलीस दोषी नाही, आपली संपूर्ण व्यवस्था. ठीक आहे, पण आता जसं हे म्हणतात की फक्त पोलीस दोषी नाहीत, व्यवस्था दोषी आहे. पण शेवटी एक सामान्य माणूस असतो, त्याला एखादी कंप्लेंट जरी करायची असेल तरी तो एकदम घाबरतो. पोलीस स्टेशनच्या नावाने जो एवढा घाबरलेला असतो तो खरंच पोलिसांसमोर उभा राहणार का, दुसरा प्रश्न. नाही, मला असं वाटतं की याबाबत रेल्वेचे एंटायर प्रिमायसेस जे आहेत, मग ते प्लॅटफॉर्म असो किंवा रेल्वेचे डबे असो, हे अतिशय असुरक्षित आहे. हे पहिलीच घटना नाही आहे. गेल्या 10 वर्षात अशा अनेक घटना आम्ही ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत, त्या आम्ही हाताळल्या देखील आहेत. वारंवार आम्ही रेल्वे कमिशनरकडे गेलेलो आहोत. पण माझं असं ठाम मत आहे की जे रेल्वे पोलीस फोर्स आहे, प्रोटेक्शन फोर्स आहे, ते त्यांचं काम अजिबात करत नाही आहेत. ते बिझी आहेत हफ्ता गोळा करण्यामध्ये, ते बिझी आहेत कशी तिकीटं अवैधरित्या लोकांना विकतील याच्यामध्ये. मध्ये अतिस्पष्ट मत आहे माझं. आणि आज तुम्ही बघा ना, हा साधा रेल्वेचे जे फुटओव्हर ब्रिजेस आहेत तिथे महिलांना चालता येत नाही. त्या फुटओव्हर ब्रिजवरून धक्के लागतात. काय करतात रेल्वे पोलीस, काय करतात रेल्वे प्रोटेक्शन फोर्स? आम्ही वारंवार तक्रारी करतो. नुसता रेल्वेचा फुटओव्हर ब्रिज क्रॉस करायचा म्हटला तरी अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावा लागतो, कारण फेरीवाल्यांचा एवढा उपद्रव आहे. प्लॅटफॉर्मवर पण तेच आहे, रेल्वे फुटओव्हर ब्रिजवर तेच आहे. रेल्वे ट्रेनमध्ये काय होतं, हिजडे येतात, त्याच्यानंतर ते सगळे विकणारे येतात, इतकी धक्काबुक्की म्हणजे. आणि हे सगळं कोण कंट्रोल करणार? का ते कंट्रोल करत नाही? मग याला प्रशासन कोणापासून बनवलंय? प्रशासन हे माणसांनीच बनवलेलं आहे ना. मग ही सगळी जी त्या ठिकाणची माणसं आहेत ही काय करतात? बरोबर. आणि त्याच्यावर खरं तर कंट्रोल कोणाचा असायला पाहिजे हा पण एक मुद्दा आहे. मधु कोटियांजी, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही प्रवासी संघाचे अध्यक्ष आहात. तुम्ही प्रवाशांची ह्या ज्या हालअपेष्टा होतात त्या आपण नेहमीच बघतो. मग खरंच तुमची संघटना याच्या बाबतीत काय करते? किंवा असे जे लोक आहेत, किंवा आपण नेहमी म्हणतो की जसं मनीषाताईंनी सांगितलं की बरेचसे फेरीवाले असतात त्यामुळे चालता पण येत नाही. मग अशा वेळी ही चूक कोणाची? प्रवासी संघटना म्हणून गेले 10 वर्षात ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आमचं प्रवासी संघटनेचं राहिलेलं आहे. तर प्रवाशाने जे होणारा त्रास या आमच्या मार्फतून
कमिशनरकडे असेल किंवा IG कडे असेल, हे विषय आम्ही मांडत असतो. आज क्राईम घडत आहेत किंवा हे फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, भिकाऱ्यांचा प्रश्न आहे, हे प्रश्न सर्व प्लॅटफॉर्मवरती आणि ट्रेनमध्ये आहे. हे काय त्यांना दिसत नाही अशातले भाग नाही आहेत. म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षापूर्वी एक मेमोरंडम तयार करून त्यांना दिला की दिल्लीला रेल्वे बोर्डामध्ये आम्ही एक मेमोरंडम मांडलेला होता की GRP आणि RPF असं 2 संघटना आहे आणि हे 2 संघटना आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे क्राईम घडला तर GRP ते काम बघणार आणि रेल्वे प्रिमायसेस आणि रेल्वे प्रॉपर्टीचं सेफ्टी किंवा प्रवाशांचं सेफ्टी आणि प्रॉपर्टीचं सेफ्टी हे RPFकडे आहे. तर हे दोन्ही एजन्सी आपल्या आपल्या परीने काम करत असतात. यांच्याकडे कॉर्डिनेशन नाही आहे आणि एखादा समजा क्राईम घडत असेल, एखादा बाईचं चेन स्नेच करून समजा तो चोर पळत असेल तर RPF म्हणाल की जो आम्हाला काम नाही आहे, म्हणजे ते कोणी पकडायचं. म्हणजे असं म्हणजे हे हास्यास्पद आहे. मी हे प्रसंग माझा डोळ्यासमोर मुलांमध्ये पाहिलेला आहे आणि शेवट मला धावायला लागला, ट्रॅक क्रॉस करून 4 नंबर प्लॅटफॉर्मला त्याला पकडायला लागला. त्याला ते बसलेले होते, ते म्हणाले की क्या हो गया, आप क्यों भाग रहे, अरे वो GRP वाले आहे ना. अरे म्हणजे त्यांचा आपसामध्ये कॉर्डिनेशन नाही आहे. म्हणून आम्ही 4 वर्षापूर्वी एक मेमोरंडम आम्ही रेल्वे मिनिस्टरला दिलेला होता की दोन्ही जे फोर्सेस आहे ते दोन्ही फोर्सेसला एमॅल्गमेट करून एक फोर्सेस असायला पाहिजेत. एका फोर्सेसचा छत्राखाली समजा असला तर हे व्यवस्थित काम चालेल. नाहीतर माझं काम नाही आहे आणि त्याचं काम नाही आहे. प्रवासी जातो पोलिसांकडे कारण काकी वर्दीवाला आहे, तो म्हणतो की मेरा काम नहीं है, वो जो उधर बैठे उसका काम है. तोही कन्फ्यूज होतो, वो कौन है आणि आप कोण आहे. म्हणजे हे कन्फ्युजनमध्ये हे कन्फ्युजन काही नवीन नाही आहे. हे कन्फ्युजन रेल्वे अथॉरिटीलाही माहिती आहे, गुन्हेगारांना पण माहिती आहे. कुठेतरी हे स्टॉप झालं पाहिजे. देर इज वन फोर्स इन रेल्वे, कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर असल्या कारणाने स्टेट गव्हर्नमेंटचा एक पोलीस तिथे बसलेला आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा यांचा आपसामध्ये पटत नाही आणि पटत नाही का, कारण त्याच्यामध्ये एकच आहे की कोणी हप्ता जमा करायचा, पैसा तुम्ही घेत आहे. ठीक आहे, ज्युडिक्शन या मुद्द्यावर येतो. सुरळकरजी तुमच्याकडे पण येतो, पण आपण आदितीकडे जाऊया. आदिती, तुम्हाला काय म्हणायचं की ज्या पद्धतीने हे वेगवेगळे प्रकार घडत असतात, आजचा हा आपण बलात्काराचा प्रकार म्हणतो, पण त्याच्या व्यतिरिक्त पण नेहमी जे मोलॅस्टेशन होतं किंवा मग काही ज्या दुर्घटना नेहमी रेल्वेमध्ये घडत असतात, मग याला जबाबदार कोण? आपण बऱ्याच वेळा बघतो की ट्रेनमध्ये ऍडव्हर्टिजमेंट असतात, अश्लील ऍडव्हर्टिजमेंट लावलेल्या असतात, तेवढ्या व्यवस्थितपणे लावलेल्या असतात. मग याला खरं तर जबाबदार कोण? आणि मग या असं जर नेहमी सारखं घडत असेल तर प्रवाशांनी काय करायचं? मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. म्हणजे मला असं वाटतं ते खूप स्मॉल स्केलला आहे, पण तरी सुद्धा घरामध्ये चोरी झाली आणि आजोबा असतील आणि आजोबांना फटका मारला त्या चोरांनी आणि चोर चोरी करून निघून गेला. तर आपण काय आजोबा तुम्ही दरवाजा उघडला, आपण दोष आजोबांना देतो. त्या क्षणी तो जिथे असतो त्याच्यावरती दोषाचं बोट ठेवलं जातं. पण मला असं वाटतं की अर्थातच पोलिसांची जबाबदारी आहे किंवा संघटनांची जबाबदारी आहे आणि त्यांच्या परीनं कदाचित ते पार पाडत असतीलही नसतीलही. पण मला असं वाटतं की शेवटी आपण बोट कोणावर दाखवण्यापेक्षा आपण पहिली 4 बोटं स्वतःकडे असल्या कारणानं आपण आपल्यापासून विचार करायला हवा ना की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक पेन नाईफ का नाही ठेवत मुली. अर्थात मला कळतं की त्या क्षणी खूप पॅनिक होत असतील किंवा या बलात्काराच्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही म्हणत असतात लोक पॅनिक होत असतील. पण मी केलेला हा प्रसंग मी तुम्हाला सांगते. गाडीमध्ये ती भिकारी मुलं चढतात नाही त्या टी करत, तर फर्स्ट क्लास जेव्हा मी ट्रेननी ट्रॅव्हल करायची तेव्हा फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये ती हमखास दुपारी चढायची आम्ही कॉलेजमधनं येताना आणि तिथे बसायची, पत्ते खेळायची, तिथेच थुकायची. एक दिवस त्यांना हात धरून बाहेर काढलं आणि पोलीस स्टेशनवरती जे पोलीस स्टेशन असतं ना त्या पोलीस माणसाकडे दिलं आणि त्यांनी बेदम मार नाही दिला, पण त्याला समज दिली आणि फटके मारले त्याला 2 की त्यानंतर मग तो मुलगा, मला आपल्यालाही माहिती ही मुलं कुठून येतात, कशी येतात, काय येतात. त्यामुळे आपण जर आपल्या परीने प्रयत्न करून त्यांना पोलिसांपर्यंत दिलं तर पोलीस नक्कीच कारवाई करतात. म्हणजे मला आलेल्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगते. त्यामुळे मी कोणाला दोष देऊ शकत नाही किंवा दोष देऊ इच्छित नाही मुळात. ठीक आहे, बरोबर आहे. सुरळकरजी, आता मी तुमच्याकडे येतो, पण नेहमी आपण जेव्हा क्राईम एखादा म्हणतो आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज अ बेस्ट डिटेक्शन. पण मग प्रिव्हेन्शन का नाही होत? आता जसं आदितीने सांगितलं की लहानशी मुलं येतात किंवा बाकीचे जे लोक येतात, मग त्यांना पहिल्यांदाच कंट्रोल केलं तर माझ्यामध्ये पुढचे प्रकारच घडणार नाही. हे प्रकार फार गुंतागुंतीचे जसं आपण सांगितलं, भ्रष्टाचाराबद्दल, हप्ते गोळा करण्याबद्दल, आणि वस्तुस्थिती आहे, कोणी नाकारू शकत नाही. पण हे असं का घडतं? इमानदारी काम करण्याला तिथे कोणी राहुका देत नाही. कारण हे भ्रष्टाचार आहेत, कोण कोण गुंतलेलं आहे, यांच्यावर कारवाई होते का? जसं आदितीने पुढाकार घेतला, पोलिसांनी मदत केली ना. जिथे पोलिसांचं चुकत असेल तेव्हा त्यांना अशी जी घाण आहे ती आपण बाहेर काढली पाहिजे. ती घाण कशी आपोआप निघणार नाही आहे.
त्याकरता सर्वांनी हे करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. आणि दुसरं, जसं यांनी एक उदाहरण दिलं आत्ता की चोर पळून जात होता आणि RPF म्हणाला की माझं काम नाही. मी म्हणते प्रत्येक नागरिकाचं हे काम आहे. चोर जर पळून जात असेल आणि प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे, कायद्यानेच अधिकार दिला अटक करण्याचा. पोलिसांना जसे अधिकार आहेत ना तसे सर्वसामान्य नागरिकांनाही अधिकार आहे आणि त्यांची कर्तव्य आहेत. तर इथे एक गल्लत होते. उठसूट सर्व पोलिसांनाच दोष देणं ना मला पटत नाही. पोलिसांचं जिथे चुकतं तेव्हा लगेच त्यांना तुम्ही शिक्षा केली पाहिजे. मी तर म्हणेन की पोलिसांना इतर गुन्ह्या त्या गुन्ह्यासाठी जे सर्वसाधारण माणसांना शिक्षा आहे त्यापेक्षा जास्त शिक्षा व्हायला नाही, पण पाहिजे. जसं आपण प्रिव्हेन्शन बद्दल म्हणत होतो, जर या गोष्टींना आपण कंट्रोल केला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आधीच जर हे थांबवलं. सांगू द्या, कारण प्रिव्हेन्शन का होत नाही, कारण व्यवस्थेला जेव्हा म्हणतो ना तिथले पुढाऱ्यांचाही संबंध असतो. हॉकरला धरल्यावर कुठलं तरी युनियन येते, टॅक्सीवर कार्यकर युनियन येतं, हे ज्या सर्व गोष्टी आहेत ते इथे सर्वांना समन्वय सर्वांनी सहकार्याने करावं लागेल आणि तेव्हाच होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं हे म्हणतात की समन्वयाने करायला पाहिजे, पण पुढाकार कोणी घ्यायचा. शेवटी आपण पोलिसांकडे याच्यासाठी म्हणतो की सामान्य माणसाला एक सहारा वाटतो पोलिसांचा, आणि पोलिसांकडे गेले की त्याला वाटतं प्रॉब्लेम सुटतात. पण जसं मधु कोट्यानजींनी म्हणाले की पोलिसच जर बोटं दाखवत असतील तर मग काय करायचं. नाही, मुळात म्हणजे आता सगळीकडे इतकेच अन्याय अत्याचार महिलांविरोधात वाढलेले आहेत, तर मुळात म्हणजे जनतेचा पोलिसांवरचा विश्वास हा एक आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. की आपण इकडे गेलो, पोलीस स्टेशनमध्ये गेलो किंवा पोलीस चौकीवर गेलो तर आपल्याला कोणी अटेंड करेल का, किंवा मग अरे मी एकटीच कशी काय जाऊ, किंवा असे हे जे अनेक प्रश्न महिलांच्या मनात असतात. आणि प्रत्येक महिला तेवढी बोल्ड नसते की जाईल पोलीस स्टेशनमध्ये. वेळेचा कुठे कामावर नोकरीवर जात असतात, एका ठिकाणी पोचायचं असतं कामावर. या सगळ्यामध्ये आणि परत जी एक अनास्था जी आहे, रेल्वे पोलीस मग आपलं ऐकतील की नाही, आपल्यावर विश्वास ठेवतील की नाही, की आपलीच उलट तपासणी घेतील, हे सगळेच प्रश्न आहेत ना. आणि मुळात म्हणजे पोलिसांचं जे इम्प्रेशन आहे ते खराब होत चाललंय दिवसेंदिवस. आणि ते आपलं ऐकतील की नाही, आपले तक्रार नोंदवली जाईल की नाही. 2-2, 3-3 दिवस एफआयआर नोंदवले जात नाहीत. अशा मोठ्या मोठ्या केसेस पण आपण बघितलेल्या आहेत. आणि मुळात म्हणजे आता जो बलात्काराची आपण म्हणत होतो बातमी कल्याण स्टेशनची, त्यात पण एफआयआर पहिल्यांदा सुरुवातीला घेत नव्हते. एवढा रिलॅक्स म्हणजे एवढे ते मागे स्वतः का राहतात. एक साधं कंप्लेंट नोंदवायची असते, त्या नोंदवण्यामागे ते पुढे का नाही. त्या याच्यामध्ये कल्याणला त्यांनी ते आमच्या इथे गुन्हा घडलेच नाहीये, तुम्ही बाहेर जाऊन सिटीमध्ये ते कंप्लेंट करा म्हणून ते झालेले आहेत. 16 तास गेलेले आहेत एफआयआर लॉन्च करण्यामध्ये. आणि आज आमच्या संध्याकाळी 6 वाजता आमचा जे टीम आहे जे कार्यकर्त्यांचा ते कल्याणला गेलेले आहेत या जाब विचारण्यासाठी, या सर्व कसं काय घडलं म्हणून. आज संध्याकाळी 6 वाजता पूर्ण एक डेलिगेशन आम्हाला त्यांना भेटायला गेलेलं आहे.